वळूयात पुढील बातमीकडे। खरात प्रकरण भोवलं, दत्ता कराळे यांची बदली झाली आहे। कराळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी। अशोक खरात प्रकरणात नाव जोडल्याने दत्ता कराळे चर्चेत आले होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे दत्ता कराळे यांना खरात प्रकरण भोवल्याचं पाहायला मिळतंय। प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी आता असतील। दत्ता कराळे यांची बदली करण्यात आलेली आहे। खरात प्रकरणात नाव जोडल्यामुळे ते चर्चेत आले होते। कराळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते, मात्र या प्रकरणानंतर त्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि प्रवीण पडवळ यांची आता या पदावर नियुक्ती झाली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, दत्ता कराळे यांना खरात प्रकरण भोवलंय। प्रणिता, आज राज्यातील काही वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची सुद्धा बदली करण्यात आलेली आहे। मध्यंतराच्या काळात जेव्हा अशोक खरात प्रकरण हा नाशिकमध्ये गाजत होता, खरं तर त्यावेळेस दत्ता कराळे सुद्धा अशोक खरात सोबत एका कार्यक्रमामध्ये सामील झालेले होते आणि तशा प्रकारे व्हिडिओ सुद्धा हे व्हायरल झालेले होते। आणि मध्यंतराच्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सुद्धा या सगळ्या मुद्द्यावरती आक्षेप घेत अनेक गंभीर आरोप सुद्धा केलेले होते आणि त्यानंतर आज काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे बदले राज्यामध्ये झालेले आहेत, त्यामध्ये दत्ता कराळे यांची सुद्धा बदली झालेली आहे। दत्ता कराळे यांची राज्य मानव आयोगच्या विशेष पोलीस निरीक्षकपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी हे बदली केल्याचं बघायला मिळत आहे। किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।